नमस्कार मित्रांनो, आम्ही आत्ता आलो आहे गांगनापूर रेल्वे स्टेशनला. रेल्वे स्टेशनवर आता उतरलो आहे. गावामधून चाललो आहे बस स्टँडला. आता बस पकडायला मंदिराकडे जाण्याकरता गांगनापूर मंदिराकडे जाण्याकरता संगम नदीकडं. इकडे गावामध्ये पुरा पाऊस पडलेला आहे. पुरा रोडाने पूर्ण पाणी जाम झालं आहे, पूर्ण पाणी भरलेलं आहे. हे बघा, पुरा चिखल झाला आहे बघा. पाठीमागे बघा राणी बॅग घेऊन यायला लागली. पाठीमागे रोहित पण आहे. हे बघा हे रोहन बघा पाण्यामधून येते. पाण्यामध्ये खेळायला लागले, मस्ती करायला लागले. बघा सासू पण यायला लागले इकडून. आता बघूया, बघू तिकडे जाऊन बस स्टँडला जाऊन बरं येते का भेटते का, किती टाईम लागतो बघा आता जायला. हे बघा सगळेजण चालले बॅगा घेऊन गावामधून चालले आता बस स्टँडला. बघा मित्रांनो, गाव बघा कसं आहे. गांगनापूर गाव आहे कर्नाटकमध्ये. इकडच्या लोकांना हिंदी पण येत नाही, सगळी तमिळ भाषा, तेलुगू, तमिळ, हिंदी पण नाही कळत, मराठी पण नाही कळत. आपल्याला त्यांची भाषा नाही कळत, त्यांना आपली भाषा नाही कळत. बघू आता काय होतं. आलो इथं रोडाला, थोडा अजून लांब आहे इथून बस स्टँड. हे बघा हे गाव आहे. हे बघा कसं गाव आहे. हे काहीतरी आहे याची शाळा वगैरे. इकडे बघा गाडी चालली आता. पाणी बघा कसं उडतंय. हे बघा गाव, असं गाव आहे पोरा. रोहित चला बॅग घेऊन वरती. बघा पाणी पूर्ण भरलेलं आहे आणि पाऊस चालूच आहे. पाऊस काय बंद नाही व्हायला. पाऊस बारीक पडते. हे मुस्लिम लोकांचं शमशान दिसते. हे बघा मित्रांनो, बसला पकडलेली आहे आणि ही बस आहे कर्नाटकमधली. इकडच्या कंडक्टरला पण ड्रायव्हरला पण हिंदी भाषा जास्त कळत नाही. आणि इकडच्या कर्नाटकमध्ये अजून लेडीजला पण पूर्ण फुल तिकीट आहे. आपल्या फक्त महाराष्ट्रामध्येच हाफ तिकीट आहे. हे बघा बसनं चाललो आता आम्ही गांगनापूर मंदिराकडे, संगम नदीकडं. कसा हिरवागार झालं बघा. आणि पाऊस बघा पडलेला आहे, पूर्ण रोड ओली झालेली आहे. बघू आता तिकडं जाऊन काय होते काय नाही. आलो आहे बघा, पोचलो आम्ही आता. हे आहे संगम नदी. हे बघा ही आहे संगम नदी. नदीला काय पाणी बिणी काय दिसत तर नाही, पूर्ण नदी सुकलेली आहे. काय पाणीच नाही नदीला, नाही तर पाणी फुल असते नदीला. पूर्ण नदी भरलेली असते, पूर्ण शिडीपर्यंत पाणी असतं. पण या टाईमला पाणीच नाही नदीमध्ये. बघू जाऊन नदीजवळ काय कसं आहे, पाणी आहे का नाही बघू जाऊन जवळ किती पाणी आहे बघू. आता या नदीमध्ये आंघोळ वगैरे करून जावं लागतं दर्शनाला मंदिरामध्ये. इथून आंघोळ केल्याशिवाय आपण नाही जाऊ शकत मंदिरामध्ये. बघू जाऊन काय होतं तिकडे जाऊन. जेव्हा पोरं पडायला लागले पुढं बॅगा आम्ही सोबतच घेऊन फिरतोय. हालत खराब झाली बॅग घेऊन. ते बघा पोरा करायला लागले आंघोळ नदीमध्ये, बसत आंघोळ करायला. खूप मस्त करत होते मध्ये. नदीमध्ये पाणी तर नाही, पाणी थोडंच आहे. पूर्ण पाणी आटून गेलं नदीमधलं. एवढ्या मोठ्या मोटरवरती पाईप लावलेले आहेत, सगळे पाणी खेचून घेत आहेत. बघा किती पाईप लावले. मावशी येते आमच्या. बघा तिकडे जण बसले इकडं आंघोळ करत. पाणी नाही काही पाणी तर बसलेत, मजा करतात पाण्यामध्ये. थोडंच पाणी आहे. बसलं ना तरी पण काय पाणी कमी आहे.
बघा कसं करतात मस्ती पाण्यामध्ये. तिघं तिथं बसले मस्ती करत. मी पण गेलो आंघोळ वगैरे करायला. बघा मी पण आंघोळ केली. इथे येऊन आंघोळ करावं लागतं पहिलं. देवाला जायच्या पहिला आंघोळ करून मग दर्शन जावं लागतं. इथे मग पाईप बघ ते टाकले आहेत. पूर्ण पाणी खेचून पाणी सगळं कमी झालं इथलं. नाही तर पाणी भरपूर असते नदीला. पूर्ण नदी भरलेली असते पाण्याने. तेव्हा बसलं तर पण पाणी लागत नाही. बसलं खाली तरी पण पूर्ण दिसते. थोडं आंघोळ केलं तर चाललो आता दर्शनासाठी. बघा बॅगा घेतले चालला बघा दर्शनाला. दर्शनाची जायचा रस्ता इकडून वापस शिडीहून जायचं आहे. चला पटापट बॅगा घेतल्या आता. पोचला वरती आलो इथं झाडापाशी वडाच्या आपल्या पिपळाच्या झाडापाशी. आता इथं दोऱ्या वगैरे घेऊन बांधतात. जे मनाला लोक बांधतात. हे बघा आलो पोचलो इथं. मग ते बॅगा वगैरे ठेवल्या इथं सगळ्यांनी. इथे बघा सगळेजण दोरे बांधतात झाडाला. हे मंदिर आहे. बघा हे मंदिर आहे. अजून द्यायला एंट्री आहे मंदिराची. इकडे सगळ्यांनी थांबून ते लावले सगळं टिक्का वगैरे देवाचा. त्यासाठी दोरे ओढत असतात. दोरे घ्यायच्या आणि झाडाला बांधायच्या. सगळं थांबलेले आहेत खाली. इथं पाठीमागे मंदिर आहे. राणी गेले तिकडं. ते बघा झाडाच्या वर फिरून पूजा वगैरे करून मग बांधतात धागा वगैरे. बरोबर नाही काढला. हे आमच्या इकडचे काका आहेत ठाण्यामधले. ते पण आले इकडे दर्शन करायला. इथं इकडं ते पण आता लावायला शिकले. मग बसलेलं टिक्का लावायला सगळ्याला. सगळं टिकावर लावून मग मंदिराला जाऊन सगळ्यांनी चालून मंदिरामध्ये. रोहित, रोहन, राणी, दीदी. आलो आतमध्ये मंदिरामध्ये. बघा हे आतमध्ये असं मंदिर आहे. आतमध्ये झाड आहे वडाचं. गोल मंदिर बांधलेलं आहे. वरची ओपन जागा आहे पूर्ण. असं राऊंड मारायचं. दर्शन वगैरे करून आलो मी आता. बघा इकडं सगळं असे नाही बनवलं इकडं बसायसाठी. आणि हे पुस्तक वगैरे घेऊन इथे बसतात सगळेजण वाचत. असे वाचत बसलेले सगळे. सगळं पूर्ण राऊंडच आहे गोल पूर्ण बसायसाठी. सगळ्यामध्ये ध्यान लावतो वाचत बसत. मंदिर
आलो दत्ताच्या मंदिरमध्ये आता गांगणापूरहून दत्ताच्या मंदिर आलो आता. हे आहे दत्ताचं मंदिर श्री दत्त दिगंबरा श्री वल्लभ दत्ता वल्लभ दिगंबरा. हे दुकान आहे, हे सगळे दुकान आहेत. हे सगळे दर्शनासाठी काही घेण्यासाठी सामान वगैरे पूजापाठचं सामान दुकान घरावर ठेवलं मंदिरात दर्शनाला. ती गर्दी होती अर्धा तास घेऊन वगैरे मग आम्ही मंदिराच्या लाईनमध्ये गेलो. मंदिराच्या लाईनमध्ये हे आलं वाटतं मंदिराच्या लाईनमध्ये. मंदिराची लाईन हे आम्हाला मंदिराच्या लाईन मंदिरापर्यंत दर्शन द्यायच्यापर्यंत आम्हाला 1 तास लागलेला आहे. 1-1.5 तास लागलेला दर्शन द्यायच्यापर्यंत. गर्दी तिथे न्यूज लावायला आता चाळीस नाही गर्दीमध्ये. काय करा दीदी बघा कसं जाते. दीदी रोहित राणी हे सगळे थांबलेले लाईनीमध्ये. गर्दी बघते फिल्म बघते. मग दर्शन वगैरे करून आम्ही आता दुसऱ्या मंदिरामध्ये आलो आहे. शनेश्वर मंदिर इथून 1 किलोमीटर आहे दत्ताच्या मंदिरपासून. हे बघा हे शनेश्वर मंदिर आहे पूर्ण. हे बघा इथं आलं शनेश्वर मंदिरमध्ये दर्शनासाठी. महादेवाचं मंदिर आहे इकडं. महादेवाचं आणि शनिदेव आहे. हे दत्ताचे 3 मंदिर आहेत. एक संगम नदीच्या इकडे ते मंदिर आहे ते, नंतर दत्त मंदिर, नंतर मग हे एक शनेश्वर मंदिर. हे 3 मंदिर पूर्ण झाल्याशिवाय दर्शन पूर्ण होत नाही. हे 3 मंदिर पूर्ण करावं लागतात. तिघाचं पण दर्शन घ्यावं लागतं आणि आपलं पूर्ण दर्शन होतं. गजानन महाराज शनिदेव शनेश्वर मंदिर आहे. महादेवाचं हे मेन मंदिर आहे. इथून समोर एंट्री आतमध्ये जायला महादेवाचं मंदिर आहे. महाराज बघा कसा बसला आहे. हे पूर्ण मंदिराचा परिसर आहे बाहेरचा. महाराज बसलेला आहे खाली. हे सगळ्यांना थांबले इकडं. सासू बसले होते, मावशी आमच्याकडची रोहित. राहणे आले. हे शनेश्वर मंदिर आहे. हे बघा इथे मी शनेश्वरवरती तेल वगैरे टाकला शनिदेवला. हे आहे शनिदेवचं मंदिर.
नगर टाकून मग आतमध्ये आम्ही मंदिरामध्ये गेलो दर्शनासाठी. मग दर्शन घ्यायला आतमध्ये गेलो नंतर थोडं हे मंदिर आहे आला मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे. मी बाहेर आतमध्ये फोटो वगैरे काढू देत नाही, व्हिडिओ वगैरे काढू देत नाही आतमध्ये. आम्ही बाहेरचाच व्हिडिओ काढला आहे फक्त. जेवढं काढायला भेटते तेवढं काढलं आम्ही बाहेरचा. सगळ्या मंदिरामध्ये असंच आहे, मंदिराच्या आतमध्ये काही व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काढायला भेटत नाही. तर आता अक्कलकोटला बसमध्ये बसून आता बसमध्ये बसलो आहे. हे बघा बसच्या बाहेरचा बसमध्ये बसून चाललो आहे आता अक्कलकोटला दर्शनासाठी. बघू तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो तिकडचं पण व्हिडिओ वगैरे काढून. तिकडं आम्ही आता काय काय केलं, कसं तिकडं कुठं गेलो, कुठं राहिलो, कुठलं दर्शन केलं सगळं तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये वापस. हे बघा बसच्या आतमधला हे का राहणे बसला इथं. बसच्या बाहेरचे हे बघा. चला तर मित्रांनो बाय बाय. आणि आता तुम्हाला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. अक्कलकोटला गेल्यानंतर दाखवू तुम्हाला दुसरा व्हिडिओ. बाय बाय टाटा. चला.